नमस्कार मित्रांनो, आज घेऊन आलेलो आहोत तुमच्यासाठी प्रश्नपत्रिका विश्लेषण 2020 महाटीईटीच्या या परीक्षेसाठी 2020 सालामध्ये झालेल्या प्रश्नपत्रिकेच्या परिसर अभ्यास पेपर 1 चा आपण इथं विश्लेषण घेऊन आलेला आहोत, जेणेकरून आता होऊ घातलेल्या या शिक्षक पात्रता परीक्षेच्या पेपर 1 मधील परिसर अभ्यास या विषयाचे प्रश्न सोडवताना आपल्याला जास्त अवघड जायला नको आणि नेमके टीईटी मध्ये सामाजिक शास्त्राच्या परिसर अभ्यासाच्या कसे प्रकारचे प्रश्न येतात ते प्रश्न सोडवायला आपल्याला नक्कीच मदत होईल आणि हे प्रश्न रिपीट जर झाले तर आपल्याला याचा नक्कीच फायदा होईल। यासाठी हे प्रश्नपत्रिकेचं विश्लेषण तुमच्यासाठी घेऊन आलेलं आहोत। जाऊया पहिल्याच प्रश्नाकडे। पहिलाच प्रश्न, वैदिक संस्कृतीतील कोणत्या ग्रंथात औषधी वनस्पतींची माहिती आहे? क्लास 6 चा हा स्टेट बोर्डच्या सिलेबस मधून हा क्वेश्चन डिझाइन केलेला आहे। मग पर्याय दिलेला आहे ऋग्वेद, सामवेद, अथर्ववेद, यजुर्वेद। याचं योग्य उत्तर आहे अथर्ववेद। याचा राईट आन्सर आहे अथर्ववेद, कारण की या 4 वेदांपैकी या अथर्ववेदामध्ये औषधी वनस्पतींचं माहिती दिलेली आहे। ऋग्वेदामध्ये काय दिलेलं आहे? देवांची स्तुती करणारे पद्य या ऋग्वेदामध्ये आहे। सामवेदामध्ये हे काय आहे? सामवेदामध्ये यज्ञामध्ये जेव्हा वेद म्हटलं जायचं तर वेदांचे गायन कसे करावे याविषयीची माहिती या सामवेदामध्ये आहे। अथर्ववेदामध्ये औषधी वनस्पती कोणकोणत्या आहेत त्या बाबतीत माहिती दिलेली आहे। औषधी वनस्पती कोणकोणत्या दिलेल्या आहे, कशा आहे त्याविषयीची माहिती अथर्ववेदामध्ये आहे। यजुर्वेदामध्ये काय दिलेलं आहे? यज्ञाच्या वेळी कोणते मंत्र म्हणायचे त्याविषयीची माहिती या यजुर्वेदामध्ये दिलेली आहे। प्रश्न होता आपल्याला औषधी वनस्पतींची माहिती असलेला ग्रंथ कोणता वैदिक संस्कृतीतील, तर तो आहे अथर्ववेद। ओके, याचा राईट आन्सर मिळाला। जाऊया पुढच्या प्रश्नाकडे। पुढचा प्रश्न काय म्हणतोय की बीजगणित याला दिलेले अल्जेब्रा हे नाव मूळचे कोणत्या भाषेतील आहे? 4 पैकी कोणत्या भाषेतले हे अल्जेब्रा हे नाव आहे? तर याचं योग्य उत्तर आहे अरबी भाषेतील हा अल्जेब्रा नाव दिलेला आहे। या अल्जेब्रा याचा अर्थ वेगळे करणे किंवा वेगळे भाग पाडणे असा त्याचा अर्थ होतो। मग हा बीजगणिताला जे आपण अल्जेब्रा असं म्हणतो, तर हे अल्जेब्रा मूळचा शब्द कुठचा आहे? तर अरबी भाषेतला आहे। जाऊया पुढच्या प्रश्नाकडे। पुढचा प्रश्न काय म्हणतो? सातवाहन सत्ते राजघराण्याची राजधानी असलेले प्रतिष्ठान हे ठिकाण सध्या कोणत्या नावाने ओळखले जाते? याचं पूर्वीचं नाव काय? प्राचीन नाव आहे प्रतिष्ठान, हे प्राचीन नाव आहे आणि या प्राचीन नाव असलेले प्रतिष्ठान आज कोणत्या नावाने ओळखले जाते असा त्या प्रश्नाचा अर्थ आहे। तर प्रतिष्ठान याला आज आपण पैठण या नावाने ओळखले जातो आणि पैठण हे किंवा त्याचंच नाव अगोदर प्रतिष्ठान होतं आणि हे प्रतिष्ठान कोणते राजघराणे होते तिथे? तर सातवाहन हे राजघराणे होते आणि याची स्थापना सातवाहन घराण्याची स्थापना राजा सिमुक यांनी केलेली होती। सातवाहन घराण्यातल्या नंतरच्या राजांचं आणखी एक वैशिष्ट्य असं होतं की या सातवाहन घराण्यातील राजे आपल्या स्वतःचं नाव सांगताना हे आपल्या आईचे नाव अगोदर जोडायचे, आईचे नाव जोडत होतात। आणि उदाहरण सांगायचं झालं तर गौतमीपुत्र सातकर्णी या राजाने त्याच्या आईचं नाव त्याच्या नावाच्या अगोदर जोडलेलं होतं। हे सातवाहन राजघराण्याचं वैशिष्ट्य आहे। सातवाहन घराण्याची स्थापना सिमुक राजांनी केलेली, त्याचीच राजधानी प्रतिष्ठान होती आणि या प्रतिष्ठानलाच आता आपण पैठण म्हणतो। सध्या वाशिम आहे, त्याचं प्राचीन नाव काय होतं? तर वत्सगुलम। असे बरेच प्राचीन ठिकाण आहे की त्यांच्या नंतर आपल्याला नाव बदललेले पाहायला मिळतात। हे प्राचीन नाव होते। या क्वेश्चनचा आपल्याला राईट आन्सर मिळालं। जाऊया आपण पुढच्या प्रश्नाकडे। पुढचा प्रश्न काय म्हणतो? छत्रपती शिवरायांच्या हिंदवी स्वराज्याचे निष्ठावंत पाईक नसलेल्या विचारलेला आहे, तर व्यक्तींचा पर्याय कोणता? 4 पैकी कोणता पर्याय आहे जे छत्रपती शिवरायांच्या हिंदवी स्वराज्याचे निष्ठावंत पाईक नव्हते?
ज्यांची निष्ठा छत्रपती शिवरायांच्या प्रती होती असे 3 आणि 1 नसलेला कोण? तर याचं राईट आन्सर आहे दाऊद खान. हा मुघल सरदार होता. हा मुघल सरदार होता. तर यापैकी सिद्दी इब्राहिम हे अफजल खानाची जेव्हा भेट झालेली होती छत्रपती शिवाजी महाराजांची, तेव्हा अफजल खानाची भेट झाली होती, त्यावेळेस हे सिद्दी इब्राहिम छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सोबत होते. आणि नेक्स्ट सिद्दी हिलाल यांच्या बाबतीत सांगायचं झालं तर हे सैन्यातील सरदार होते, महत्वाचे सरदार होते. नेक्स्ट आहे दौलत खान. तेव्हा दौलत खान हे आरमार दलातील अधिकारी होते. मित्रांनो, हा सुद्धा क्वेश्चन क्लास 7च्या हिस्ट्रीच्या पुस्तकातून डिझाईन केलेला आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या माहिती असलेलं 7th क्लासचं पुस्तक आहे, त्या पुस्तकातून हा क्वेश्चन डिझाईन झालेला आहे. जाऊया पुढच्या क्वेश्चन कडे. आपल्याला विचारलं होतं निष्ठावंत पाईक नसलेला हा मुघल सरदार, हा अपोजिटला असलेला हा निष्ठावंत असू शकत नाही. बाकीचे 3 हे निष्ठावंत व्यक्ती होते. आपल्याला या प्रश्नाचं योग्य उत्तर मिळालेलं आहे. आपण जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. पुढचा प्रश्न काय म्हणतो? छत्रपती शिवरायांनी अष्टप्रधान मंडळ. परत एक गोष्ट मी सांगू इच्छितो मित्रांनो, की छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर आपल्याला खूप जास्त प्रश्न विचारले गेलेले आहे. प्रत्येक वेळेस जेव्हा टीईटी होते त्यावेळेस अनेक वेळा हे मॅक्झिमम प्रश्न विचारल्या जात असतात. तरी जेव्हा आता टीईटीची आपण तयारी करतोय का, तर या अँगलने आपण जास्तीत जास्त माहिती मिळवली पाहिजे, अभ्यास करून घेतला पाहिजे. प्रश्न आहे की अष्टप्रधान मंडळातील प्रधानांना, जे अष्टप्रधान मंडळातील 8 व्यक्ती होते, प्रमुख व्यक्ती होते, 8 व्यक्ती जे होते त्या व्यक्तींना ते जे काम करत होते कामाचा मोबदला कोणत्या स्वरूपात दिला, कोणत्या स्वरूपात दिला होता? इनाम दिला जायचं, रोख पगार की जहागिरी की वतने दिले जायचे? तर मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराज हे अष्टप्रधान मंडळातील प्रधान व्यक्तींना, 8 व्यक्तींना रोख पगार देत असत. इनामे देत नव्हते, जहागिरी देत नव्हते किंवा वतनही देत नव्हते. मोबदला काय द्यायचे? तर रोख पगार देत असत. जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. आपल्याला या प्रश्नाचं योग्य असं उत्तर मिळालेलं आहे. पुढचा प्रश्न काय म्हणतो की खालील कारण आणि त्याचा परिणाम यांचा अर्थ लक्षात घेऊन योग्य पर्याय निवडा. 2 सेंटेन्स आहे, एक कारण आहे, परिणाम आहे. काय म्हणतं की समुद्राच्या पाण्याची घनता जास्त असते ऍज कम्पेअर टू गोड पाणी. त्याला गोड पाणी असं म्हणायचं. गोड पाण्याच्या तुलनेत घनता जास्त असते समुद्राच्या पाण्याची, हे योग्य आहे. पण त्याचा परिणाम असा आहे का की समुद्रात पोहणे अवघड होते. तर समुद्रात घनता जास्त असल्यामुळे साहजिकच आहे, तर त्या घनता जास्त असलेल्या पाण्यामध्ये वस्तू, व्यक्तीची बॉडी ही तरंगणार आहे. पण ज्या तरंगणार आहे याचा अर्थ ती अवघड जाणार नाही, उलट सोपे जाईल. म्हणून वाक्य 2 जसं की परिणाम आहे ब हे चुकीचं असेल तर याचं योग्य उत्तर असणार आहे योग्य पर्याय क्रमांक 1 हे याचं योग्य उत्तर असणार आहे. जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. पुढचा प्रश्न काय म्हणतो? आर्थिकदृष्ट्या महत्वाची वने खालील पर्यायापैकी कोणते? क्लास 10 जिओग्राफी, क्लास 10च्या स्टेट बोर्डचं 10वीचं जिओग्राफीचं पुस्तक 4 प्रकारच्या वनांची नावे दिली आहे. या 4 पैकी कोणते वन हे आर्थिकदृष्ट्या महत्वाचे असेल की ज्या वनांच्या माध्यमातून आपल्याला पैशाच्या स्वरूपात फायदा होईल, असे वने कोणते? तर एक आहे उष्ण प्रदेशीय काटेरी वने. नाही, काटेरी वनांचा आर्थिक फायदा होईल का? नाही होणार. त्याच्या उष्ण प्रदेशीय आर्द्र पानझडी वने, ज्या वृक्षांची पानं झडतातच अशा, त्याचाही फायदा पैशाच्या बाबतीत होईल का? नाही. अशा वनांतील वृक्ष हे जास्त आर्थिकदृष्ट्या फायदा होणार नाही. आर्थिकदृष्ट्या फायदा म्हणजे काय? त्या वनांचा वापर करून, त्या वृक्षांचा वापर करून आपण पैसे कमावू शकतो का, हा त्याचा उद्देश आहे. तर पर्याय क्रमांक 3 जे आहे उष्ण प्रदेशीय निमसदाहरित वने, हो हे याचं राईट आन्सर असणार. पर्याय क्रमांक 3 हे याचं योग्य असं उत्तर आहे. कारण की विषुववृत्तीय प्रदेशामध्ये, विषुववृत्ताच्या प्रदेशामध्ये जे काही निमसदाहरित वने आढळतात, जशी साग आहे, त्या वनांच्या बाबतीत हे या वनांमधले जे वृक्ष आहे हे मजबूत असतात.
टिकाऊ असतात, ज्यांच्या उपयोगाने आपल्याला पैशाच्या स्वरूपात महत्व निर्माण करून देणाऱ्या हे वने असतात, ही वृक्ष असतात. आपल्याला तेच प्रश्न विचारलेला आहे की आर्थिक दृष्ट्या महत्वाचे कोणते असणार आहे, तर उष्ण प्रदेशीय निम सदाहरित वने हे या वनांतील असलेले वृक्ष हे आपल्याला महत्वाचे ठरणार आहे. आणि खारफुटी वनांच्या बाबतीत तर माहितीच आहे, जे की समुद्राच्या किनाऱ्यावर वने असतात, जे छोटे छोटे असतात, ज्याच्या समुद्राच्या किनाऱ्यावर पसरलेले असतात. या खारफुटी वनांचा आर्थिक दृष्ट्या आपल्याला काही विशेष असा फायदा होणार नाही आहे ऍज कम्पेअर टू उष्ण प्रदेशीय निम सदाहरित वने. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. उष्ण प्रदेशीय निम सदाहरित वने हे आर्थिक दृष्ट्या महत्वाची मानली जातात. जाऊया आपण पुढच्या प्रश्नाकडे. पुढचा प्रश्न काय म्हणतो, माणूस सुरुवातीच्या प्राचीन काळात बोरूने लिहिण्यासाठी, बोरूची पेन असायची, या बोरूने लिहिण्यासाठी कोणत्या झाडाच्या सालीचा उपयोग करीत असे. कोणत्या झाडाच्या सालीचा वापर करायचा आहे. बोरूची पेन असायची, ते दवतात टाकून ते, तर यासाठी कोणत्या झाडाच्या सालीचा वापर करायचा. यासाठी सुद्धा साल नावाचा एक वृक्ष आहे, साल नावाचा वृक्ष आहे आणि त्या वृक्षाच्या सालीचा, साल नावाचा वृक्ष आहे आणि त्या वृक्षाच्या सालीचा वापर बोरूच्या पेनीसाठी, बोरूने लिहिण्यासाठी वापर केला जायचा. जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. पुढचा प्रश्न काय म्हणतो, भारतातील पारशी समाज उपयोगात आणत असलेल्या कालगणनेच्या काय म्हटले जायचे. याला शहेनशाही असं म्हटलं जायचं. याचं योग्य उत्तर आहे शहेनशाही पद्धतीने पारशी समाज भारतातली कालगणना करत असे. ओके, हे याचा राईट आन्सर आहे पर्याय क्रमांक 2 शहेनशाही. जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. पुढचा प्रश्न काय म्हणतो, नकाशाशी संबंधित समुच्चता दर्शक रेषांचे वैशिष्ट्य खालील पर्यायापैकी कोणते. समुच्चता दर्शक समान उंची दाखवणारे ठिकाण जोडणारी जी रेषा असते ती असते समुच्चता दर्शक रेषा. समुच्चता दर्शक रेषेवर मागच्या काहीच या अगोदरच्याही टीईटीच्या एक्झाम मध्ये प्रश्न विचारले गेलेले आहे, यानंतरही विचारल्या जाऊ शकतात. जर एखाद्या टॉपिकवर वारंवार प्रश्न विचारला जात असेल तर साहजिकच आपल्याला सुद्धा त्या टॉपिकची जास्त काळजी घ्यावी लागेल. आणि यापूर्वीच्या व्हिडिओजमध्ये आपण या समुच्चता दर्शक रेषांबद्दल इन्फॉर्मेशन घेतलेलीच आहे. तर काय आहे समुच्चता दर्शक रेषांच्या वैशिष्ट्यांच्या बाबतीत हा प्रश्न थोडासा संदिग्धच असल्यासारखं, कारण यांनी काय केलंय की 2 पर्याय योग्य उत्तर दाखवणारे दिले. एक पर्याय असायचा तर या क्वेश्चन मध्ये 2 पर्याय हे योग्य असल्यासारखे दाखवतात. मग पाहून घेऊया आपण काय म्हणते. पहिला पर्याय काय म्हणते, समुच्चता दर्शक रेषा या समुद्र सपाटीपासून, हो, उंची जेव्हा मोजली जात असते का तेव्हा समुद्र सपाटीपासूनच मोजले जात असते. समान उंचीवर असणारी ठिकाणे जोडणाऱ्या रेषा आहे, तेच सांगतोय की समान उंचीवर असणारी ठिकाणे जोडणाऱ्या रेषा आहेत. याचा पर्याय क्रमांक 1 हे राईट आन्सर आहे. पण जे पुढचं जे पर्याय हे सुद्धा बरोबर आहे. काय तर समुच्चता दर्शक रेषांमधील जे अंतर जर कमी असल्यास त्या ठिकाणचा उतार कमी असतो. जर अंतर कमी असेल तर उतार कमी असतो, हे सुद्धा बरोबर आहे. त्याच्यामुळे हेही उत्तर याचं असू शकतंय. त्यानंतर तिसरा पर्याय काय म्हणतो, समुच्चता दर्शक रेषा प्रामुख्याने भूरचनेची लांबी रुंदी दर्शविण्यासाठी वापरतात नाही. समुच्चता दर्शक रेषा हे उंची दर्शविण्यासाठी वापरल्या जातात. पर्याय क्रमांक 4 काय म्हणतो, समुच्चता दर्शक रेषांदरम्यानचा रंग त्या ठिकाणच्या खोलीनुसार ठरतो नाही. खोलीनुसार नाही. जर का प्रश्न रंगाचा जर वापर जर होत असेल, रेषांच्या दरम्यान जर रंगांचा वापर जर होत असेल तर त्या ठिकाणची हे खोली नाही तर घनता दर्शवण्यासाठी याचा वापर केला जातो. क्लिअर आहे इथपर्यंत. जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. पुढचा प्रश्न काय म्हणतो की भारतीय राज्यघटनेनुसार मतदारांना दिलेल्या मतदानाच्या अधिकाराचा समावेश खालील पर्यायापैकी कशात होईल. मतदारांना जो मतदान करण्याचा आपल्याला भारतीय घटनेनं जे काही आपल्याला मतदान करण्याचा अधिकार दिलेला आहे त्या अधिकाराचा खालीलपैकी कोणत्या अधिकारामध्ये समावेश केला जातो असा त्या प्रश्नाचा अर्थ आहे. जाऊया मग. मानव अधिकार पर्याय क्रमांक 1 मानव अधिकार याच्यामध्ये मतदानाच्या अधिकाराचा समावेश होईल का तर नाही. मानव अधिकार काय असतं, माणूस म्हणून जन्माला आलेला म्हणून त्याला प्रत्येकाला मिळालेला अधिकार म्हणजे मानव अधिकार. तर ह्या मानव अधिकाराचा मध्ये मतदानाचा अधिकार होईल का नाही. हे ऑप्शन फर्स्ट हे चुकीचं आहे. घटनात्मक अधिकार हे याचं योग्य उत्तर असणार आहे. कारण घटनेनं दिलेला अधिकार आहे हा मतदानाचा अधिकार, आपल्याला घटनेनं दिलेला अधिकार आहे. कलम 326 काय सांगतंय,
कलम 326 काय सांगतं की 18 वर्षावरील भारतीय नागरिक असलेल्या भारतीय नागरिकांना मतदानाचा अधिकार असतो. कलम 326 यानुसार हा मतदानाचा अधिकार हा घटनात्मक अधिकार आहे. मूलभूत अधिकार आहे का? नाही. मूलभूत अधिकारांमध्ये मतदानाच्या अधिकारांचा समावेश होत नाही. समानतेचा अधिकार देते का? तुम्हाला मतदान करण्याचा अधिकार दिला म्हणून समानतेचा अधिकार दिला काय? समानतेचा अधिकार हा मूलभूत अधिकार आहे. पण आपलं योग्य असं 4 पैकी योग्य असं उत्तर काय मिळतं? तर घटनात्मक अधिकार, घटनेनं दिलेला हा अधिकार आहे. ओके, राईट आन्सर हे काय आहे? घटनात्मक अधिकार. जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. पुढचा प्रश्न काय म्हणतोय? उच्च न्यायालय असणारे ठिकाण, उच्च न्यायालय असणारे ठिकाण खालील पर्यायापैकी कोणते? हो, 4 पर्याय दिलेले आहे आणि आपल्याला बऱ्यापैकी माहिती आहे की जे राज्य आहे त्या राज्यांच्या राजधानीच्या ठिकाणी उच्च न्यायालये असतात, हायकोर्ट असतात. पण आपल्या राज्यातील असे काही उच्च न्यायालयाचे ठिकाण आहे की जे त्याच्या राजधानीच्या ठिकाणी नाही. आपल्याला प्रश्न त्याच अँगलने विचारलाय की या 4 पैकी कोणत्या ठिकाणी उच्च न्यायालय आहे? तर आपल्याला माहित आहे आसामची जी राजधानी आहे दिसपूर, आसामची जी राजधानी आहे दिसपूर, या आसामचं उच्च न्यायालय आहे गुवाहाटीला. सो दिसपूर या ठिकाणी उच्च न्यायालय नाही. मणिपूरची राजधानी आहे हे इम्फाळ, मणिपूरची राजधानी आहे इम्फाळ आणि या इम्फाळला उच्च न्यायालय आहे. इथंच आपल्याला याचं उत्तर मिळालेलं आहे. पर्याय क्रमांक 2 इम्फाळ हे मणिपूरची राजधानी आहे आणि या ठिकाणी उच्च न्यायालय आहे. इटानगर ही अरुणाचल प्रदेशची राजधानी आहे, अरुणाचल प्रदेशची राजधानी आहे. पण अरुणाचल प्रदेशचं उच्च न्यायालय सुद्धा हे गुवाहाटीलाच आहे, गुवाहाटीलाच आहे. त्याच्यामुळं उच्च न्यायालय असलेलं ठिकाण इटानगर नाही. त्याच्यानंतर तिरुवनंतपुरम हे केरळची राजधानी आहे, पण केरळच्या राजधानीच्या ठिकाणी हे तिरुवनंतपुरमला उच्च न्यायालय नाही. यांचं उच्च न्यायालय सुद्धा कोची इथे आहे आणि त्याच्यामुळं हे सुद्धा चुकतं. मग आपलं राईट आन्सर काय येतं? राईट आन्सर येतं इम्फाळ. इम्फाळ हे उच्च न्यायालय असलेलं ठिकाण आहे. जाऊया मित्रांनो आपल्या पुढच्या प्रश्नाकडे. पुढचा प्रश्न काय म्हणतोय? संयुक्त राष्ट्राशी युनोशी संलग्न असणाऱ्या कोणत्या संघटने 4 पैकी खालीलपैकी कोणत्या संघटनेचे मुख्यालय हे जिनिव्हा इथे आहे? जिनिव्हा या ठिकाणी असलेलं 4 पैकी कोणतं आहे? तर याचं योग्य उत्तर आहे WHO, WHO, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन या WHO चा लॉंग फॉर्म होतो आणि या ठिकाणी या जिनिव्हा या ठिकाणी मुख्यालय आहे. युनेस्कोचं कुठे आहे? युनेस्कोचं पॅरिसला आहे. IAEA इंटरनॅशनल ॲटॉमिक एनर्जी, आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा आयोग, ह्याचं उत्तर याची मुख्यालय व्हिएन्ना आणि फूड अँड ॲग्रिकल्चरल ऑर्गनायझेशन याचं मुख्यालय रोम इथे आहे. योग्य पर्याय येतो आपला WHO, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन या ठिकाणी जिनिव्हा या ठिकाणी WHO मुख्यालय आहे. क्लिअर आहे? इथपर्यंत क्लिअर आहे? जाऊया आपण पुढच्या प्रश्नाकडे. पुढचा प्रश्न काय म्हणतो? वर्षभराच्या काळात पृथ्वीवर वेगवेगळे ऋतू निर्माण होतात. याचे योग्य कारण किंवा कारणे खालीलपैकी कोणते? 2 कारणं दिलेली आहेत आणि याच्यापैकी वर्षभरामध्ये जे
ऋतू निर्माण होतात, आपल्या इथे जे ऋतू निर्माण होतात भारतात, उन्हाळा पावसाळा हिवाळा, हे कशामुळे तयार होतात? तर याचे दोन पर्याय दिलेले, दोन वाक्य दिले, तर या दोघांमुळे होते का पाहू आपण. तर पृथ्वीचा कललेला भाग, पृथ्वीचा कललेला भाग आपल्याला माहित आहे की पृथ्वी जी आहे तिचा आस कललेला आहे, तिचा आस हा जो आहे आस, पृथ्वीच्या बरोबर मध्यातून जर उभी जी रेष काढलेली का ती तिरपी आहे. असं जर पृथ्वी गोल असेल तर अशी सरळ सरळ नाही आज तिचा असा कललेला आहे, आणि ऑलरेडी पृथ्वी सुद्धा आपली कललेलीच आहे, तिरपी आहे. आणि पृथ्वी कललेली अशी तिरपी कललेल्या असल्यामुळं पृथ्वी जेव्हा परिभ्रमण करते, पृथ्वी परिभ्रमण करते म्हणजे सूर्याभोवती जेव्हा फिरते, सूर्याभोवती फिरते, सूर्याभोवती फिरताना ती सुद्धा लंबवर्तुळाकार फिरते, ज्यामुळं पृथ्वीचा कधी उत्तर भाग तर कधी दक्षिण भाग हा पृथ्वीपासून जवळ असतो, कधी दूर जातो. ह्याच्यामुळं पृथ्वीवर जे ऋतू चेंजेस होतात त्यासाठी हे दोनही कारण योग्य आहे. मग दोन्ही पर्याय योग्य असलेला म्हणणारा अ आणि ब दोन्हीही योग्य आहे, असा पर्याय क्रमांक 3 हे याचं योग्य उत्तर आहे. जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. पुढचा प्रश्न काय म्हणतोय? संपले प्रश्न, संपले. ठीक मित्रांनो, सुपर फास्टच चालवलं हे आज, कारण आपली परीक्षा खूप जवळ आलेली आहे. मित्रांनो, ह्या विश्लेषण घेण्यामागचा एकच साधा सरळ उद्देश आहे की जी आता परीक्षा होत आहे आपल्याला जवळच आलेली आहे, मोजके काही दिवस आपल्याकडे शिल्लक आहे, जे पहिल्यांदाच ही एक्झाम देत आहे त्यांना ह्या अशा प्रकारच्या विश्लेषणातून येणाऱ्या परीक्षेच्या प्रश्नांचं स्वरूप करावं, त्याची काठीण्य पातळी कळावी आणि आपण पेपरसाठी ते जास्तीत जास्त आपला सराव व्हावा, या उद्देशाने आपण हा विश्लेषण चालवलेलं आहे. आय होप तुम्हाला हे विश्लेषण जर आवडलं असेल तर नक्कीच लाईक करा, दुसऱ्यांनाही शेअर करा आणि जास्तीत जास्त सबस्क्राईब करा. हो घातलेल्या या शिक्षक पात्रता परीक्षेसाठी TET साठी तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आपला सर्वांचाच स्कोर चांगला येऊ. थँक्यू सो मच.